नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्षा स्पीकिंग कोर्स आणि वर्षा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर मी रवी वानखडे नेहमीप्रमाणे आपलं स्वागत करतो। मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे साध्या सरळ सोप्या भाषेत इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स। जर आपण अद्याप वर्षा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतील। तर आपण शिकत आहोत काळ व त्यांचे उपयोग। काळ म्हणजे टेन्स। तर काळाच्या पहिल्या व्हिडिओत आपण साध्या वर्तमान काळाविषयी माहिती घेतली। आता या भागात आपण शिकणार आहोत साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स। तर सुरू करत आहे साध्या भूतकाळाला म्हणजे साध्या भूतकाळाच्या माहितीला। तर पाहत आहोत आपण साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स। आता पहिल्या व्हिडिओत आपण साधा वर्तमान काळ कसा ओळखायचा हे शिकलोय। आता तसेच मराठी साध्या भूतकाळाचे वाक्य ओळखण्यासाठी पुढील नियम सहाय्यक ठरतात। पहिला नियम आहे, विशिष्ट काळात एखादी क्रिया झाली किंवा एखादी घटना घडली असे दर्शवण्यासाठी या काळाचा वापर केला जातो। जसे बस सुटली, पाऊस आला किंवा तो पडला। तुम्हाला आठवत असेलच की साध्या वर्तमान काळाच्या मराठीच्या वाक्यात शेवटी साधारणपणे तो, ते, त अशी अक्षरे येतात। त्याचप्रमाणे साध्या भूतकाळाच्या वाक्याच्या शेवटी ला, ली, ले, लो, लंग, ल्या, लास अशी अक्षरे असतात। जसे की काम संपलं, अभ्यास झाला, तो गेला, ते झोपले। आता या सर्व वाक्यांच्या शेवटी नियमात सांगितल्याप्रमाणे वाक्याच्या शेवटी ल, ला, ली, लो, लंग, लॅस अशी अक्षरे आलेली आहेत। तर हे झाले नियम। पाहूयात साध्या भूतकाळाचे इंग्लिशमध्ये सूत्र आहे कर्ता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप अधिक कर्म, म्हणजेच इंग्रजीत काय म्हणतात सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट। आता कर्ता, क्रियापद आणि कर्म याची माहिती या आधीच्या भागात घेतली असल्यामुळे येथे परत सांगण्याची गरज नाही। आता सूत्र समजून घेण्यासाठी पुढील वाक्य पहा। उदाहरणार्थ, मी त्याला विचारलं। या वाक्यात मी हा कर्ता आहे, विचारलं म्हणजेच विचारणे हे क्रियापद आहे आणि त्याला हे कर्म आहे। तर चला आता साध्या भूतकाळाचे आणखी काही उदाहरणे बघूयात, म्हणजे साधा भूतकाळ अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल। पहिलं वाक्य आहे, तो आला। येणे म्हणजे कमचं दुसरं रूप केम, म्हणजे हेच वाक्य इंग्रजीमध्ये काय होणार, तो आला, ही केम। सूत्र काय आपलं, कर्ता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप। दुसरं वाक्य बघा आता, तो गेला। जाणे म्हणजे गोचे दुसरं रूप वेंट, म्हणजे इंग्रजीमध्ये काय होणार, ही वेंट। तिसरं वाक्य आहे, तो विसरला। विसरणे फॉरगेटचे दुसरं रूप फॉरगॉट, म्हणजेच वाक्य काय होणार, ही फॉरगॉट। चौथं वाक्य आहे, तो म्हणाला। म्हणणे म्हणजेच सेचं दुसरं रूप सेड, म्हणजे इंग्रजीत काय होणार आहे वाक्य, ही सेड। पाचवं वाक्य आहे, तो हसला। हसणे लाफचं दुसरं रूप लाफ, म्हणजे इंग्रजीत काय होणार वाक्य, ही लाफ। सहावं उदाहरण आहे, सूर्य उगवला, द सन रोज। सातवं उदाहरण आहे, सूर्य मावळला, द सनसेट। आठवं उदाहरण, घंटा वाजली, द बेल रँग हे रिंगचं दुसरं रूप आहे, रिंग म्हणजे घंटा वाजणे। नववं उदाहरण आहे, क्लास सुरू झाला, द क्लास स्टार्टेड। दहावं उदाहरण आहे, क्लास संपला, द क्लास फिनिश। 11वं उदाहरण आहे, त्याने पत्र फाडून टाकलं। फाडून टाकण्यासाठी इंग्रजी शब्द आहे टीअर अप, म्हणजेच वाक्य होणार आहे, ही टोर अप द लेटर। टीअर अपचं दुसरं रूप काय आहे, टोर अप। 12वं उदाहरण आहे, मी त्याचा पत्ता लिहून घेतला। लिहून घेणे म्हणजेच राईट डाऊन, वाक्य होणार, आय रोट डाऊन हिज ॲड्रेस। 13वं उदाहरण बघा आता, त्याने 10 वर्षापूर्वी नागपूर सोडलं। ही लेफ्ट नागपूर 10 years ago। 14वं उदाहरण, भूकंपाने पूर्ण गाव उद्ध्वस्त केलं। द अर्थक्वेक डिस्ट्रॉय द होल टाउन। डिस्ट्रॉय म्हणजे काय, उद्ध्वस्त करणे। डिस्ट्रॉयचं दुसरं पेढी लागला त्याला। 15वं उदाहरण, तो तुला भेटायला खूप उत्सुक दिसला। ही साऊंडेड व्हेरी एगर टू मीट यू। 16वं उदाहरण, त्याने नाही म्हटलं।
ही सेड नो. 17 उदाहरण आहे, मी हो म्हटलं, आय सेड यस. 18 उदाहरण, तो चिखलात तोंडावर पडला, ही फेल ऑन हिज फेस इन द मड. उदाहरण 19, मीटिंग 2 तास चालली, द मीटिंग लास्टेड 2 hours. 20 उदाहरण, तो मला खोटे बोलला, ही लाय टू मी. 21 उदाहरण आहे, तो शांत राहिला, ही रिमेन सायलेंट. 22 उदाहरण, त्याने मला ढकललं, ही पुश मी ओव्हर. 23 उदाहरण बघा, त्याने चहात चुकून मीठ टाकलं, ही पुट सॉल्ट इन द टी बाय मिस्टेक. 24 उदाहरण, त्यांची कार चिखलात अडकली, देअर कार स्टक इन द मड. 25 उदाहरण, वार्ताहर त्याच्या भोवती जमले, रिपोर्टर्स गेदर अराउंड हिम. तर बघा, साध्या भूतकाळाच्या मराठीच्या वाक्यात सहसा शेवटी ला, ले, लंग अशी अक्षरे असतात, पण ही अक्षरे कधी नसू पण शकतात. पुढील उदाहरणातून हे पाहता येईल आपल्याला. पहिलं उदाहरण बघा आता याच्यात, म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी ल, ला, ले असे शब्द येत नाहीत, पण तरीही हे वाक्य साध्या भूतकाळाचे आहेत. जसं की जवळपास 500 विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. हे वाक्य इंग्रजीत कसं होईल? अबाउट 500 स्टुडंट्स अटेंडेड द प्रोग्राम. दुसरं उदाहरण आहे, तो निश्चितपणे पहिल्या बक्षिसास पात्र होता, ही सर्टेनली डिझर्व द फर्स्ट प्राइज. तिसरं उदाहरण, त्याला याबद्दल सगळं माहीत होतं, ही न्यू एव्हरीथिंग अबाउट दिस. चौथं उदाहरण, त्याला माझा सल्ला हवा होता किंवा पाहिजे होता, ही वॉन्टेड माय ॲडवाइस. पाचवं उदाहरण, त्याला आणखी काही पैशांची गरज होती, हे नीडेड सम मोर मनी. भूतकाळात नेहमी होणारी क्रिया किंवा एखाद्याची भूतकाळातील सवय व्यक्त करण्यासाठी सुद्धा हा काळ वापरला जाऊ शकतो. जसे उदाहरण बघा, तो नेहमी सोबत डायरी व पेन न्यायचा, ही ऑलवेज कॅरीड अ डायरी अँड पेन विथ हिम. दुसरं उदाहरण बघा, तो नेहमी काळे कपडे घालायचा, ही ऑलवेज ओर ब्लॅक क्लॉथ. तिसरं उदाहरण, ते एकत्र राहायचे, एकत्र खायचे आणि एकत्र काम करायचे, दे लाईव्ह टुगेदर, एट टुगेदर अँड वर्क टुगेदर. चौथं उदाहरण आहे, ती रोज रात्री बाळाला गाऊन झोपवायची, शी सॅंग हर बेबी टू स्लीप एव्हरी नाईट. तर अशा प्रकारे आज आपण साधा भूतकाळ शिकलो. आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच शेअर करा. आणि महत्त्वाचं, तुम्ही जर वर्षा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतील. तसेच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.